प्रकाशदादा गायकर यांची नुकताच क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले दादांना विनंती आहे या पर व्यासपीठावरती वीर हुतात्मा चषक खाटेकर क्रीडा स्पर्धेचा 28वा पर्व आणि या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सर्ज स्वागत। व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाजीसाठी मागच्या सामन्याचा सामनावीर बुधाजी आणि त्याच्यासमोर सलामीवीर मैदानामध्ये रुपेश ट्रॅकर इंडला त्याची सोबत देतोय स्वप्नील। सामना सुरू, पंचांचा ग्रीन सिग्नल, व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, गोलंदाज तयार, राऊंड विकेट बुधाजी। पहिला बॉल समोरच्या दिशेनं फोर्स केलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 1 बाउन्स ओव्हर द रोप। रुपेशची दमदार सुरुवात, पहिल्या बॉलवरती रुबाबदार चौकार। टीमला प्लेअर एडिशन बॅट गिफ्ट करण्यात आलेले, त्यांचं ऑल द बेस्ट आपण करूयात। आडा बॅट ऑफ साइडला पूलचा हा पॉवरफुल फटका, क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नाहीये, लॉंग ऑन वरून फिल्डर पोचले जरूर होते मात्र त्यांना पोचण्या अगोदर बॉल सीमारेषेच्या बाहेर। सलगचा दुसरा 4 फलंदाज रुपेशच्या बॅटमधून। लागोपाठचे 2 चौकार, धावा संख्या सध्या गतिमान झालेले आपण बघत आहोत। 8 ऑन बोर्ड, 8 धावा धावफलकावरती। बुधाजीच्या विरोधात दिलखुलास फलंदाजी, दिलखेच फलंदाजी सध्या सलामीवीर रुपेशने केली आहे। 2 चेंडू 2 चौकार, दबाव बनवलाय, फील्ड पोझिशन मध्ये चेंजेस, लॉंग ऑफ आता आतमध्ये इन्व्हाइट केला, मिड ऑफला ऑन साइडला बॅकअप घेतलाय, काव कॉर्नरला स्ट्रेटिश लॉंग ऑन समोर आहे, मिड विकेट देखील इनफील्ड मध्ये, शॉट फाईन लेग व बॅक फुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न करत होते, बॉल थोडा खाली राहिला, शूटर डिलिव्हरी इन फ्रंट ऑफ स्टंप, यष्टिरक्षक पंकज यांचा चांगला बॅकअप पाहायला मिळालं। सर ते शेवटी वापसी कमबॅक केलंय, त्या ठिकाणी गोलंदाज बुधाजीनं डॉट बॉलची झाली सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती, धावा संख्या स्थिर, 8 धावा धावफलकावर। गोलंदाजाच्या पायानं गोलंदाजी करत असताना बेल्स पडल्या की नाही यासाठी आता सागर कापडे सरांनी विचारणा केली स्टडीज, कारण बेल्स तर पडली होती, चेक केलं जाईल थ्रू द हेल्प ऑफ आवर टेलिकास्ट टीम। करंट बॉलवरती हा प्रकार आय थिंक घडला, त्याच कारणास्तव पंचांनी आता टीव्ही अंपायरची मदत मागितली आहे। गोलंदाजी करत असताना त्याचा स्पर्श होऊन बेल्स पडली की नाही, बेल्स तर डेफिनेटली पडले मात्र एक्झॅक्टली काय घडलं ते पाहावं लागेल, त्यासाठी आता नॉस्ट्रॅकर एंडला पंचांच्या वतीनं टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे। डॉट बॉल तर जरूर आलाय मात्र एक्झॅक्टली बेल्स कशी पडली, एक्झॅक्टली काय घडलं या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातील। गोलंदाजाचा हात स्पर्श झालेला आहे, त्याच कारणास्तव ही बेल्स पडलेली आहे। सो पंचांचा इशारा असा असेल आता नो बॉल, येस इट इज, नियमानुसार तो नो चेंडू असतो आणि त्या नियमाची उपलब्धता सध्या होताना पाहायला मिळेल। नो बॉल म्हटलं की आता फ्रीट संधी पुन्हा एकदा बनली आहे ती फलंदाज रुपेशला। रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती, राऊंड ऑफ ॲक्शन अगदी त्यांच्या समोरून टाकत होते, फ्रीट वरती मिस टाइम फटका, स्वतः गोलंदाज बॅकअप साठी पोहोचले, झेल संपादित झालाय मात्र फलंदाज सुरक्षित असतील। 1 धाव, सिंगल धाव्याच्या सोबतीनं स्कोर सध्या आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावर। या अगोदरच्या बॉलचा रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती, गोलंदाजाचा हात स्पर्श झाला त्याच कारणास्तव बेल्स पडली होती, तेच पंचांनी पाहिलं। ऑफ स्टंपच्या बाहेर बॅकफुटवर आले, स्क्वेअर कट, बॅकवर्ड पॉइंटच्या मधून बॉल काढलाय, सुईतून जितक्या सहजतेनं धागा काढावा तितक्या सहजतेनं डीप बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्वप्नीलची स्वप्नवत सुरुवात, चौकार। विड्थ ऑफर केली होती, वाइड अँड विड्थ, शॉट वाइड अँड पनिश, स्क्वेअर कटचा देखना फटका अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळतायत,
चौकारानं धावा संख्या 14, स्टील 2 टू गो. डिफेन्सिव्ह तंत्र, रक्षात्मक तंत्र वापरण्यात आलं होतं. वेगवान चेंडू होता, बरोबर बाट आणि पायाच्या मधोमध सॉफ्ट आणि रिली खेळतायत. अधिकची घाई, अधिकची जोखीम केली जात नाही, अधिकचा धोका पत्करला जात नाही. डॉट बॉलनं पुन्हा एकदा कमबॅक. धावा संख्या स्थिर 14 धावा. बागफुटून आले, ड्राईव्ह करतात कव्हर्स मध्ये. नॉस्ट्राकर रेंडला वेगानं परतलेले आहेत. स्वप्नील स्ट्राकर रुपेश देखील परत आहेत. एक सिंगल धाव्याच्या प्राप्तीसोबत एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता. सुरुवात दमदार. बॅटिंग करत असताना कुलस्वामिनी स्पोर्ट्स भादने क्रिकेट संघाची विदाउट लॉस 15 ऑन बोर्ड, 15 धावा दाफलकर. 4 चेंडूत 9 धावेचं योगदान. सलामीवीर रुपेश यांच्या बॅटमधून 2 चौकार त्यांचे सोबत देतात. स्वप्नील 3 चेंडूत 5 धावेचं योगदान. 1 चौकार त्यांच्याही बॅटमधून आलेला आहे. पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी, ही पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांनी हळूहळू आता बिल्डअप केलेली आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील 74 धावा उभारल्या होत्या. प्रथमदर्शनी पहिल्या डावात फलंदाजी करत असताना कुलस्वामिनी स्पोर्ट्स भादानेनं, स्पेशली अशोकनं त्या बॅटमध्ये अद्भुत फलंदाजी केली होती. अजून त्याचं येणं बाकी आहे. स्पेशली पहिल्या षटकामध्ये मिळाला दमदार स्टार्ट आणि तदनंतर आता स्वप्नील आणि त्यांच्या सौम्यत रुपेश या 2 फलंदाजांची रणनीती काय असेल ते पाहावं लागेल. शिवम गोलंदाजीसाठी षटक सध्या सुरू होत आहे. दुसरं सेवक येतात गोलंदाजीसाठी या सिटीज. सेकंड ओव्हर निर्णायक दुसरं षटक. स्पीडअप अपेक्षित आहे. 6 मिनिटांचा वेळ पहिल्या षटकासाठी घेतला. लक्ष सुद्धा बरोबर 2:33 पहिला बॉल पडला होता. वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य अपेक्षित आहे. फिल्डिंग करणारा संघ जय बजरंग असोळे. स्पीडअप अपेक्षित आहे. लक्ष सुद्धा. स्ट्राकर इनला स्वप्नील. पहिला बॉल आडवा बॅटनं ऑन साइडला टर्न केला. मिडविकेटला फिल्डर मात्र त्याच्या मस्तकावरती दस्तक देत त्याच्या समोरून चेंडू उसळला. तसं तो मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर कोसळला. वर्मस ओव्हर दी रोप. येतोय तो चौकार. गुड शॉट. चौकारानं पुन्हा एकदा धावसंख्या गतिमान झालेली आपल्याला पाहायला मिळेल. 4 धाव्याच्या मदतीनं पाहिलं तर स्कोर पुढे मार्गस्थ होतोय. 19 धावा. याचबरोबर दाफलकरती पहिल्या षटकात एक्सपेन्सिव्ह राहिले होते. बुधाची 15 धावा त्यांनी खर्च केले होते. तर या षटकात सेवकच्या विरोधात पहिल्या बॉलवरती आक्रमण स्वप्नीलच्या बॅटमधून. 4 चेंडूत 9चं योगदान स्वप्नीलचं. 2 चौकार त्याच्या बॅटमधून. रुपेशचं देखील 4 चेंडूत 9चं योगदान. 2 चौकार त्याच्याही बॅटमधून. दोन्ही फलंदाजांचं चांगलं योगदान सध्या मॅचमध्ये. कमी गती, मिस टाइम फटका, झेलची संधी, कॉट अँड बोलचा चान्स आणि त्या संधीचं सोनं मागच्या चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय ते गोलंदाज सेवकनं. पहिला गडी माघारी परतोय कुलस्वामिनी स्पोर्ट्स भादानेचा. स्वप्नीलची पारी संपुष्टात. पहिला धक्का. न्यू बॅटर अशोक मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यात सामनावीराचा किताब त्यांनी संपादित केला होता. ला सध्या अशोकला आपण बघत आहोत. न्यू बॅटर सेवकनं पहिलंच वेळ संपादित करून दिलंय. हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नव्हता. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल धाव्याच्या सोबतीनं धावा संख्या 20. फिल्डर पासून चेंडू थोडा सेफली दूर लँडिंग होते, ग्राउंडिंग होते. अदरवाईज कॅचची शक्यता देखील नाकारता आली नव्हती. पोझिशन मध्ये आले नव्हते. पूल करण्याचा प्रयत्न करत होते. टॉप एज घेतली गेली. त्यानंतर बॉल आय थिंक हाताला लागल्यानंतर थोडा ब्रश देखील झालेला आहे. स्कोर सध्या आपण बघत आहोत. सिंगलच्या सहाय्यानं 20 धावा दाखल करती. एसटी रक्षकाचं बॅकअप थोडं असाधारण होतं. मात्र सरतेशेवटी त्याने स्वतःला सावरलंय. चांगला वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती चौकार. जशी विकेट मिळाली तसा कॉन्फिडेंटली कमबॅक पलटवार केलाय
तो गोलंदाज सेवकना. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर 20 धावा दाफलकावर. स्टील 2 टू गो. स्ट्रेट बॅटर डाऊन दी ग्राउंड. बॉल न गाठली उंची आणि त्याबरोबर गाठलं अंतर. स्ट्रेट इट अँड ग्रेट इट ओव्हर द हेड ऑफ लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर मॅक्सिमम षटकार. पुढे मार्गस होताना पाहायला मिळेल. 26 धावा सध्या स्कोर बोर्डवर. बरोबर बॅटच्या रडार मध्ये आलेला बॉल, त्यावरती एअर स्ट्राईक हवाई हल्ला. सध्या मैदानामध्ये आग उकलतोय. बॅटर रुपेशचा बल्ला. स्कोर 26. स्टील 1 टू गो. डिफेन्सिव्ह स्ट्रोक कव्हर्स मध्ये सॉफ्ट हँडली खेळतायत. बॅकअप साठी खेळाडू उपस्थित आहेत. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. एंड ऑफ सेकंड ओव्हर. षटकं 2 संपली. 27 धावा दाफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या डावात फलंदाजी करत असताना आपण बघत आहोत कुलसमेनी स्पोर्ट्स भादानेला. 7 चेंडू 16 धावेचं योगदान देत आहेत रुपेश. 2 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून. सोबत त्यांचे अशोक देत आहेत. एका चेंडूत 1 धावेचं योगदान देत असताना तर सलामीवीर स्वप्नील त्याचाही शॉर्ट कॅमे आपण पाहिला. 5 चेंडूत 9 धावेचं योगदान. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले. स्पीडअप अपेक्षित आहे. 11 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. 4 मिनिटाच्या आत हे तिसरं षटक आता तुम्हाला टाकून पूर्ण करावं लागेल. ओव्हरसाठी ओव्हर नंबर 3च्या दरम्यान गोलंदाजीसाठी इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. नियुक्ती केलेले संघनायकानं गोलंदाज राहुलची. यंगस्टर आहेत राहुल. पहिल्या सामन्यामध्ये प्रभावित कामगिरी त्याची होती. पाहायचं आता या महत्त्वाच्या सामन्यात समोर सेट बॅटर रुपेश आणि त्याच्या विरोधात कशा पद्धतीनं प्री प्लॅनिंग त्याने केलेलं आहे, कशा पद्धतीनं प्लॅन एक्झिक्यूट त्याच्या वतीनं केला जाईल. स्पीडअप अपेक्षित आहे. वेळ जास्त घेत आहे जयबजरंग असोले. लक्ष असू द्या, थोडी घाई करा. यानंतर होणारा सामना द्वितीय फेरीची दुसरी लढत. यजमान संघ आहे गावदेवी स्पोर्ट्स खाडेकर आणि त्यांच्या विरोधात मोरे 11 पाडाले. पहिलं सत्र जसं संपेल टॉससाठी रिपोर्टिंग करा. पहिला बॉल कमी गतीने टाकला होता. फुल टॉस होता. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल आणि तो सध्या यशस्वी होत असताना आपण बघत आहोत. पुरेसा वेळ होता दोन्ही फलंदाजांकडे. संधी 2 धावेची. त्या संधीचं सोनं धावसंख्या 2च्या सहाय्यानं पुढे पोहोचली होती आतापर्यंत. 29 धावा सध्या स्कोरबोर्डवर. चेंडू उंच हवेत. मिस टाइम. फटका. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक जज करतात. इनफिल्ड मध्ये कॅच ड्रॉप. बॅकअप देखील खराब आलं. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा कॉल आहे. ओव्हरथ्रो झालाय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज मात्र नॉन स्ट्रायकर इनला धावचीत झालाय. तो सलामीवीर अर्थातच रुपेश. 2+ विकेट येताना पाहायला मिळेल. हा धक्का दुसरा. अतिरिक्त जोखीम स्वीकारण्याचा प्रयत्न करत होते सलामीवीर रुपेश. चांगलं योगदान त्यांच्या बॅटमधून आलं, मात्र ते माघारी परताना पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू 2 चौकार 1 षटकार 20 धाब्याचं योगदान देताना ते धावचीत धावबाद झालेले आहेत. सांघिक सफलता फिल्डिंग करत असताना जयबजरंग असोलेला मिळाली आहे. नेवर टेक रन ऑन मिसफिल्ड ऑर मिस थ्रो तेच पाहायला मिळालं आणि तो प्रयत्न फसलेला आपण बघत आहोत. स्ट्रायकर एंडला अशोक असतील. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालेले आहेत. रुपेश फुल लेन ड्राईव्ह केला समोर. बिग वन ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. युवराज बॅकअप साठी सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आता टीव्ही अंपायरची मदत मागितली आहे. ते ऑनफिल्ड अंपायर सागर कापडे सरांनी. बॅट्समॅन इज आउट. धावचीच्या स्वरूपात लागोपाठचा दुसरा धक्का आता बसेल. हेमंत बाद होत आहेत. 1+ विकेट. स्ट्राईक रोटेशन हवं होतं. स्ट्राईक हवी होती.
अशोकला त्याच कारणासह हेमंतनं त्याची विकेट मात्र आता बहाल केलेली आहे. 32ला 3 धक्के बसलेत. न्यू बॅटर मैदानामध्ये खेळण्यासाठी देवीदास दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. या षटकात 2 सफलता मिळालेल्या आहेत, त्या देखील सांघिक स्वरूपात, धावचेच्या स्वरूपात, धावबाच्या स्वरूपात. दुसऱ्या धावेचा अनाठाई प्रयत्न, बॅकअपसाठी फिल्डर त्याचा अॅक्युरेट थ्रो, गोलंदाजाचा चांगलं बॅकअप, गॅदरिंग केलं तर नंतर यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात आला. मिसेस बाय लिटल मार्जिन यासाठी बॅट ड्रॅग करू शकले नाही, त्याच कारणास्तव ते धावचीज झालेले आहेत. स्ट्रायकर एंडला अशोक, फुल लेंथ, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, लॉंग ऑफला बॅकअप, मिसफिल्ड मिस्टेक युवराज कडून, बॅकअपसाठी लॉंग ऑन वरून आशिष पोहोचलेले आहेत. तोपर्यंत 2 धावा 2च्या सोबतीनं धावा संख्या दाफलकावरती आपण बघत आहोत. सध्या पोहोचली आहे ती 34. 34 धावा आतापर्यंत दाफलकावरती. स्टील 2 टू गो. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत निर्णायक तिसऱ्या षटकाचे. मिस्टर मेंग क्षेत्ररक्षक मिड ऑफचे पोहोचले नाही. लॉंग ऑफ वरून प्रयत्न युवराजचा, एका हातानं झेल पकडण्याचा मात्र तो अपयशी राहिला. बॅकअप हवं तसं आलं नाही. मिड ऑफच्या फिल्डरनं खऱ्या हातानं कॉल द्यायला हवा होता, मात्र तो देऊ शकला नाही. 2 धावा 2च्या सोबतीनं धावा संख्या 36-36. 4 चेंडू 6चं योगदान अशोकचं. या सामन्यात थोडे ते धीमे पाहायला मिळतात. हव्या त्या स्ट्राईक रेटनं त्यांच्या वतीनं योगदान सध्या दाफलकावरती येत नाही. गिअर चेंज करून टॉप गिअरवरती बॅटिंग त्यांना देखील करावी लागेल. पहिल्या सामन्यात तुफानी फटकेबाजी त्यांची आपण उपभोगली होती, मात्र या सामन्यात थोडा स्लो बट स्टेडी, शांत संयमी स्टार्ट. प्रॉपर टायमिंग, क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत, मात्र बॉल फिनिश होत नाहीये. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला पकडला गेलाय झेल आणि मॅच मध्ये बसतोय झटका. त्या ठिकाणी निर्णायक 36ला 4था फलंदाज बाद. तरी येत आहेत या 4 धावा आणि धावसंख्या दाफलकावर एकूण अंकित झाली ती 40. 14 ऑन बोर्ड. फ्रीट कंटिन्यू. ऑन साइडला आपण पूल, क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नाहीये. फ्रीट वरती फ्री माइंडेड स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बॉल ओव्हर द रब. अमरच्या बॅटमधून चौकार. संख्या आता जादू या आकड्यामध्ये मॅजिक फिगर मध्ये 44 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. अंतिम षटकात चांगला वेग दाफलकाला मिळतो युवराजच्या वतीनं. हे अंतिम षटक आतापर्यंत त्याची खर्चिक कामगिरी, महागडी कामगिरी. 8 धावा खर्च झालेल्या आहेत. बिमरनं सुरुवात झाली, लॉंग लेगला 3 धावा, त्या टोटल 4. त्यानंतर फ्रीटवर देखील 4. कमी गतीने टाकला होता चेंडू. यष्टीरक्षक बॅकअप करू शकले नाही. बॅटची कडा होती, झेलची शक्यता होती, मात्र बॅकअप पंकजांचं खराब आलं. साधा सोपा सहज झेल धरतीला दान होतोय.
चिंतातूर झालेले आहेत. त्या ठिकाणी गोलंदाज कमबॅक कसं केलं जाईल, वापसी कसं केले जाईल यासाठी त्यांनी कंबर आता कसलेली आहे. सुरुवात जरी खराब असली तरी देखील हा डॉट चेंडू धावसंख्येला सध्या स्थगिती देत असताना हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक पुन्हा एकदा चकतोय. नॉस्ट्राकर एंडला संधी धावचीची आणि त्या संधीचं सोनं होताना दिसतंय. फलंदाज बाद होत आहेत. त्या ठिकाणी अमर आणि मैदानावरती लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला 44 वरती धक्का 5वा. न्यू बॅटर गणेश मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी या सामन्यात त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 44 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. पहिलं सत्र सध्या या निर्णायक सामन्याचा सुरू आहे. कॅप्टन पोचा टॉस करता मोरेल 11 पाडाले, त्यांच्या विपक्षात आहे गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर. स्पीडअप अपेक्षित आहे. बॅटर आपण देखील फास्टली पोचा. स्विच इन रिव्हर्स अटेम्प्ट, थर्ड मॅनला कॅच ड्रॉप. डायरेक्ट हिट तर दिलाय. स्ट्रायकर इनला सेकंडचा कॉल आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो यशस्वी होताना दिसतोय. एक्झॅक्टली घडतंय तर काय घडतंय. स्क्वेअर लेग अंपायरनं पहिल्या धावेचा प्रयत्न, आता धावचीसाठी जे अपील झालं त्यासाठी टीव्ही अंपायरची मदत आता मागितलेली आहे. पाहायचं एक्झॅक्टली काय घडलं. पहिल्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाज आहेत की ते सुरक्षित आहेत. कॅच तर डेफिनेटली ड्रॉप आहे थर्डमॅनला, मात्र क्षेत्ररक्षक लगेचच स्वतःला सावरत होता. त्यांना थ्रो दिलेला आहे. ऑन द स्टंप फेकी दिलेली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न देवीदासचा सुरू होता नॉस्ट्रा करेंटवरून. त्याच कारणास्तव आता तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. ऑनफिल्ड अंपायरकडून सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. स्ट्रायकर एंडला डायरेक्ट हिट झालेला आहे. पाहायचा बॅट्समन सेफ आहेत की बॅट्समन इज आउट. पहिल्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद आहेत. सो त्याच कारणास्तव आता या सामन्यात धावचीचा तिसरा फलंदाज मात्र गमावलेला दिसेल. तो बॅटिंग करत असताना टीम कुलस्वामिनी स्पोर्ट्स भादानेनं. कॅच ड्रॉप जरूर झाली होती, मात्र डायरेक्ट हिट देण्यात आलेल्या न्यू बॅटर संदेश पोचतायत. सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला धावसंख्या 44. या चेंडूवरती एकही धाव काउंट झाली नाही. ओव्हरथ्रो जरूर झाला होता. दुसरी धाव कंप्लीट झाली होती, मात्र पहिल्या धावेच्या प्रयत्नातच फलंदाज स्ट्रायकर एंडला धावचीत झाला होता. झेल सुटल्यानंतर शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाचं चांगलं बॅकअप आणून पाहिलं. ऑन द स्टंप फेकी, पंचांकडे विचारणा, टीव्ही अंपायरची मदत आणि तदनंतर निर्णय. फलंदाज धावचीत, धाव बाद. 44 धावा धावफलकावर. बॅकफुटवर शफल झाले, तदनंतर लॉंग लेगला हा फटका लाजवाब आहे. मात्र फिल्डर उपस्थित आहेत, खेळाडू उपस्थित आहेत, त्यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. झेल चीजच्या स्वरूपात संदेश माघारी परत आहेत. 7वा धक्का. झेलचीच्या स्वरूपात देखील नुकताच संदेश माघारी परतलेले आहेत. न्यू बॅटर बंधू सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला. अंतिम चेंडू 44 बनवलं गेले. 11.48चा करंट रन रेट. अंतिम चेंडूवरती 4 आल्या तर 48 होतील, 6 आल्या तर 50 होतील. स्पीडअप अपेक्षित आहे, लक्ष असू द्या. नेक्स्ट मॅच कॅप्टन या टॉस साठी.
मोरे 11 पाडाले, त्याचबरोबर आई गावदे स्पोर्ट्स खाटेकर. खाटेकर टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. मोरे 11 पाडाले आपला संघ कर्णधार येऊ द्या. अंतिम चेंडू निर्धाव, धाव हवी होती. विकेट किपरचा थ्रो खराब आलेला आहे. एक सिंगल पूर्ण सेकंडचा कॉल दिलाय. नॉस्ट्रा करेनला दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात, मात्र फलंदाज पुन्हा एकदा धावची झालेले आपल्याला पाहायला मिळतील. थ्रू द हेल्प ऑफ बाईज ही एक धाव आणि त्या सौम्यतच आपण बघत आहोत फलंदाज झालेले आहेत बाद. पहिला डाव संपला. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्या डावाच्या अंती 45 बनवले 8 गड्यांच्या मोबदल्यात कुलस्वामिनी स्पोर्ट्स बादनेनं. तर टार्गेट 46 धाब्याचं जय बजरंग असोळे क्रिकेट संघासमोर. ऑन स्क्रीन सध्या आपण बघत आहोत वीर हुतात्मा चषक खाटेकर 28वा पर्व. आपला टॉस बॉक्स कक्ष, त्यामध्ये विराजमान या आकर्षक सुंदर ट्रॉफीज. हे आकर्षक करंडक प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम क्रमांकासाठी या चमचमत्या ट्रॉफीज, त्याचबरोबर सामनावीराचे अवॉर्ड, सन्मान चिन्ह. एक वेगळी खासियत या स्पर्धेची, एक वेगळा स्टँडर्ड आहे, एक वेगळा दर्जा आहे आणि तो जपताना आयोजन समितीने 28व्या पर्वात केलेलं हे पदार्पण आपण बघत आहोत. कॅप्टन या टॉस करता 45 धावा पहिल्या डावात बनवल्या. 46चं टार्गेट सेकंड इनिंगला जसे स्टार्ट होईल. इन्व्हाइट करूयात कॉम्बॉक्स मध्ये विश्वाजी केने यांना. थँक्यू सो मच. आपण करतो टॉस. 4 षटकांची मॅच. टॉस खेळला जातोय. टॉस जिंकला खाटेकर संघाने. आपला निर्णय या क्षेत्ररक्षण स्वीकारला. आमंत्रित खेळले आहे फलंदाजीसाठी पाडाले या संघाला. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. डिसिजन पेंडिंग आहे का खाटेकर? येस, डिसिजन पेंडिंग आहे. लगेचच आपण या षटकाच्या अखेरीस आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा. यस, मॅच होतोय आफ्टर दी लंच. पुन्हा एकदा सर्वांचा वीर हुतात्मा चषक खाटेकर आयोजित या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. एका बाजूला संघ आपण पाहतोय जय बजरंग असोळे, त्यांच्या अगेन्स्ट कुलस्वामिनी भादाने. मगाशी आतमध्ये सलामीशी पेर दाखल होतोय. विक्रम आणि त्याच्या सोबतीनं परेशला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज स्वप्नील. असोळे संघ आपण पाहतो आणि पवनजी दलाल यांनी देखील या संघाला, असोळे संघाला बॅट पुरस्कृत केले. त्यांचं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो असोळे संघाच्या वतीनं. पहिला चेंडू इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. सागर कापडी सर आपण पाहतो ऑफिशियल पंच.
नक्कीच या स्पर्धेसाठी जीवाच्या आकांताने पंचांची भूमिका साकारत अजून लंच देखील केला नाही आहे. कौतुक करावं लागेल पंचांचं देखील. गोलंदाज तयार पुनश्च स्वप्नील. हो क्या बात आहे, फटका लाजवाब. धावा देखील मिळतील. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दणदणीत खणखणीत चौकार. चौकार आला आणि चौकारनं धावसंख्या धावफलकावरती 5 जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 46 बनवायच्यात. 45 धावा धावफलकावरती जोडल्या होत्या आणि 46 बनवायच्यात. कुठल्याही क्षणाला चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर नवीन चेंडू दिला जाईल. या गोष्टीची नोंद सर्व संघांनी घ्यायच्या. सेव्हन्टी 70चे बॉल्स आहेत. लगा तो 6 अशी त्यांची टॅगलाईन आहे. आणि इथे मात्र चेंडूवरती आक्रमण झालं तर मिडल ऑफ द बॅट चेंडू आला तर सीमारेषेचा ताबा केला यात मात्र शंका नाही आहे. लगा तो 6. स्विच हिट. टायमिंग स्ट्रोकर डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक हो चुकीचा जजमेंट. आउटफील्ड फास्ट आहे. थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षकाने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु कुशल मोमेंटला झेल ड्रॉप झाला आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. धावफलकावरती पाहायला मिळतात. हो पुन्हा तेज तरा चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. सात धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती स्वप्नील आता मात्र पुनश्च कमबॅक करतोय. हो क्या बात आहे. हुक केला चेंडूला आणि 1 बाउन्स ओव्हर द लाईन. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. दर्जेदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. हो क्या बात है. पल्लू स्कूप केला. पल्लू प्लस स्विच हिट. क्या बात है. कमालीचा स्ट्रोक. पंचांकडे कटाक्ष टाकला होता परंतु हा जाईल दणदणीत खणखणीत चौकार. यस रिव्ह्यू घेतला रेस्ट ऑफ हाईट साठी. बॅटिंग करणाऱ्या संघानं
15 धावा, 15 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र पाहायला मिळेल मनीष गणेशला आपण पाहतोय, कारण की 46 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केला गोलंदाज स्वप्नीलनं. टेक्निकल टीम लंच करते, त्या अनुषंगाने अंपायर्स आपला ऑनफिल्ड जो डिसिजन असेल तो आपण अचूक द्या, तोच डिसिजन ग्राह्य धरला जाईल. या गोष्टीची आपण देखील या मॅचसाठी आम्ही सूचना देतोय, प्लीज सहकार्य करा. काटेकर संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलं फलंदाजीसाठी मोर्या 11 पाडाळी या संघाला. सर्जेरा दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाज तयार होतो पुनश्च गणेशला आपण पाहतोय. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार होतोय, वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करून सीमारेषा पार, दणदणीत कणकणीत चौकार. गणेशला आपण पाहतोय चांगली फटकेबाजी मधाच्या आतमध्ये करतोय. पहिल्या चेंडूवरती गणेशच्या चौकार आला होता, कारण की एका बाजूने परेशने चांगली कामगिरी केली होती. आता मात्र विक्रम देखील चांगली कामगिरी करतोय. चौकार त्याच्या बॅट मधून देखील आपण पाहिला मागच्या चेंडूवरती. 19 धावा धावफलकावरती. स्वीशीट करण्याचा प्रयत्न होता, सरळ बॅटने धावा येतात तरी सुद्धा आडव्या बॅटने इथे मात्र धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सीधी उंगली से घी निकल रहा है, फिर भी उंगली टेढ़ी करनी चाहिए, असंच काहीतरी मनामध्ये आणलं होतं विक्रमने. मागच्या चेंडूवरती सरळ बॅटने धावा आल्या होत्या, तदनंतर स्वीशीट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू पुन्हा एकदा. गोलंदाज तयार, मिस टायमिंग स्ट्रोक, डाऊन दी बॉल, यष्टीरक्षक. हो, इथे मात्र झेल ड्रॉप होतोय. जीवनदान, कॅचेस विन द मॅचेस. ही कॅच सोडले की मॅच सोडले हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल. संधी फार वेळा आयुष्यामध्ये कमी वेळा येत असतात, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. एकच धाव धावफलकावरती एकटवली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 20 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावेंची आवश्यकता. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावेंची आवश्यकता. हो, इथे मात्र रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. तेच तरार चेंडू आता मात्र पाहायला मिळाला गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. 4 चेंडू आणि धावसंख्या धावफलकावरती 20. उर्वरित 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावेंची आवश्यकता. चांगली कामगिरी पाहायला मिळेल आतापर्यंत. एकंदरीत एक चौकार आला होता पहिल्या षटकामध्ये, तदनंतर मात्र या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूत चौकार, तदनंतर मात्र चांगला कमबॅक केलाय गणेशने देखील. अचूक टप्प्यावरती, अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करतोय. हो, बिग हिट केला, क्या बात आहे, खेचून मारलाय फटका. ताकद देखील आणि तितकीच नजाकत. फिल्डर क्या मस्तक का दस्तक देते हुए सीमारेषा पार, षटकार. सव्वीस धावा धावफलकावरती षटकाराच्या मदीनं. पुन्हा एकदा सोडून दिला, लेग स्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. सत्तावीस धावा धावफलकावरती. चं टार्गेट आहे, त्याचा पाठलाग करतोय मधाच्या आतमध्ये. क्या बात आहे, कमालेची गोलंदाजी. हा चेंडू देखील डॉट मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. आणि आता मात्र
जिंकण्यासाठी 12 चेंडू, विजयासाठी 19 धावेंची आवश्यकता. जास्त वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 19 धावेंची आवश्यकता असेल. सुशांतला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. 12 मध्ये 19 बनवायच्यात आता. बारा चेंडू जिंकण्यासाठी 19 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार. सुशांत ऑन दी मार्क. ओ क्या बात आहे. वीरेंद्र सहवाग यांची आठवण करून देणारा स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्टेप आउट केला आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र धावा बनवायच्या 13 जिंकण्यासाठी. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 11. 11 मध्ये 13. पुन्हा एकदा चांगला तेज तरा चेंडू. यॉर्कर लाईन चेंडू होता. फटका पाहायला मिळतोय. 2 धाबा अतिशय वेगाने पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 35 धाबा धावफलकावरती. गोलंदाज तयार. पुनश्च मार्गस्थ होतोय. हो वाडव्या बॅटने ऑन साइडला देखणार. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने चेंडूला खेळलाय. हो इथे मात्र एकच धाव घेतल्या. चेंडू हातातून निसटला होता परंतु बाकअप लगेचच दिला आणि एकच धाव धावफलकावरती जोडले जाते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र अजूनही 10 धावेंची आवश्यकता असेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 9. 9 मध्ये बनवायच्या 10. क्या बात आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. चांगला जजमेंट आणि 2 धावा कंप्लीट. एस 7 चौकार असेल. येस चौकार असेल कारण की प्रेक्षक देखील त्या ठिकाणी आहेत आणि चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 6 धावेंची आवश्यकता. हो चांगली गोलंदाजी. कमबॅक केलाय. हा डॉट चेंडू मध्ये आतमध्ये फेकला जातोय. गोल्डन षटकार येईल का? 6 धावेंची आवश्यकता. परेशने आतापर्यंत एकतर्फी आपल्या संघाचा डाव सांभाळला. इथून मात्र षटकार येईल का? हो क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. फलंदाज बीट यष्टीरक्षक बीट. हा येईल चौकार. 2 धावेंची अजून आवश्यकता.
हेमंतला पाहतोय. ओ इथे मात्र 2 धाव्यांची आवश्यकता असताना हा फटका लाजवाब पाहायला मिळतोय. रिस्क घेतली जात नाहीये. स्कोर इज लेवल. 1 धावीची आवश्यकता. पुढील दोन्ही संघांनी सज्ज राहा. काटेकर संघ आपण सज्ज राहा क्षेत्ररक्षणासाठी. पाडाळे संघ आपण देखील सज्ज राहा. हो इथे मात्र गोल्डन चौकार, विजयाचा शंखनाद करणारा विजय चौकार आणि सामना जिंकलाय या ठिकाणी मात्र आसोळे संघानं. खूप खूप अभिनंदन आसोळे संघाचं आणि हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल कुलस्वामिनी भादाणे संघाचं आम्ही करतोय कौतुक. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट ज्याने तब्बल 28 धावांची आक्रमक खेळी साकारली. तेहतीस धाव्यांची आक्रमक खेळी साकारली. परेश ठरला या मॅचचा हिरो. परेश आपण देखील या माधव मॅचचा पुरस्कार दिला जाईल परेशला देखील. यस डीजे.